हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एसआर ट्युटोरियलच्या नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये। आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय ज्यामध्ये आपण इकॉनॉमिक सिरीज फ्रॉम झिरो टू हिरो ही सिरीज चालू करतोय। यामागचा हेतू एकच आहे की जेही मुलं आता आर्ट्स मध्ये आहेत किंवा जेही मुलांनी आता 12वीची परीक्षा दिली आहे ते तर पुढे चालून ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन करणार आहे। मग त्याच्यामध्ये एमपीएससी असो, यूपीएससी असो, सरळ सेवा असो, कंबाईन असो, पीएसआय, एसटीआय, एसओ असो किंवा एसएससी असो, एसएससी सीजीएल, तर या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला इकॉनॉमिक्स हा खूप महत्त्वाचा विषय आहे। यूपीएससी सारख्या प्रिलिम्स एक्झामिनेशन मध्ये 15 ते 20 किंवा मॅक्झिमम 15 पर्यंत क्वेश्चन येतात, त्यामुळे याचे वेटेज खूप छान आहेत ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये। तर तुमचे हे 5-5, 10-10 छोटे व्हिडिओ जे आहेत 5-5, 10-10 मिनिटाचे, तर तुमचे ऑल बेसिक जे काही डाउट्स आहेत ते क्लिअर करतील इकॉनॉमी विषयी। तर आय होप की तुम्हाला ही सिरीज आवडेल आणि तुम्ही याला खूप प्रतिसाद पण देणार आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करणार। जरी तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन नसाल करत तरी तुम्हाला ऑल कॉलेजेससाठी इकॉनॉमिक्स जर तुम्ही विषय घेतला तर हे नॅशनल इन्कम असा टॉपिक आहे की जो राहतोच। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत नॅशनल इन्कम। नॅशनल इन्कम म्हणजे काय, तर 12वी शिकले आहे तुम्ही, राष्ट्रीय उत्पन्न, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात नॅशनल इन्कम। तर नॅशनल इन्कम म्हणजे काय किंवा जे काही आपण म्हणतोय राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर नॅशनल इन्कम इज द फ्लो ऑफ ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस इन इकॉनॉमी ड्युरिंग फायनान्शियल इयर। तर नॅशनल इन्कम म्हणजे काय, तर नॅशनल इन्कम म्हणजे फ्लो आहेत गुड्स अँड सर्व्हिसेसचा। फ्लो म्हणजे काय, प्रोड्यूस होतो आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं, कन्झम्पशन होतं, हा फ्लो आहे फायनल गुड्स अँड सर्व्हिसेसचा। फायनल गुड्स म्हणजे आपण शिकूयाच पुढे, तर फायनल गुड्स अँड सर्व्हिसेसचा हा फ्लो आहे जे की इकॉनॉमी मध्ये येते। इकॉनॉमी म्हणजे एक कंट्री, इंडियन इकॉनॉमी म्हणजे इंडियाची कंट्री, इंडिया ही कंट्री, तर त्याच्यामध्ये होतो एका फायनान्शियल इयर मध्ये। फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्ष जे की स्टार्ट होतं 1 एप्रिल टू 31 मार्च। तर या फायनान्शियल इयर मध्ये इंडियाच्या इकॉनॉमीमध्ये जेवढ्या काही फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत ज्या काही प्रोड्यूस झाला त्यांचा फ्लो म्हणजे काय, एका प्रकारे प्रोडक्शन होणे आणि त्याचं काय होणे, डिस्ट्रीब्युशन होते, कन्झम्पशन होणे। म्हणजे काय, हे जे काही इकॉनॉमिक फ्लो होत आहे म्हणजे एकाकडे प्रोड्यूस करणे आणि तो विकणे, हा जो इकॉनॉमिक फ्लो आहे फायनल गुड्स अँड सर्व्हिसेसचा, जो की इकॉनॉमी मध्ये होत आहे, इंडियन इकॉनॉमी मध्ये होत आहे एका वर्षामध्ये, एका फायनान्शियल इयर मध्ये, त्याला आपण म्हणतो नॅशनल इन्कम। कळालं, नॅशनल इन्कम इज द फ्लो ऑफ ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस इन इकॉनॉमी ड्युरिंग अ फायनान्शियल इयर, एका वित्तीय वर्षामध्ये, एका आर्थिक वर्षामध्ये, जे की 1 एप्रिल टू 31 मार्च मध्ये राहतो। त्याच्यामध्ये त्या वर्षामध्ये जेवढ्या काही फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस होतात आणि त्याचं कन्झम्पशन होतात, त्याला विकल्या जातात, त्यालाच म्हणतात नॅशनल इन्कम। इन सिंपल वर्ड, टोटल इन्कम ऑफ नेशन, टोटल इन्कम ऑफ कंट्री कॉल्ड नॅशनल इन्कम। सोप्या भाषेत भारताचं जेवढं काही उत्पन्न झालं या एका वर्षामध्ये त्याला नॅशनल इन्कम म्हणतात। आता फायनान्शियल इयर ही कन्सेप्ट समजून घेऊया। फायनान्शियल इयर म्हणजे काय, तर असं वर्ष जे स्टार्ट होतं 1 एप्रिल पासून तर 31 मार्च, त्याला आपण आर्थिक वर्ष म्हणतो। बघा, अनेक बँकेमध्ये 31 मार्चला आपण मार्च एंडिंग म्हणतो, कारण त्यांचं ते लास्ट इयर संपत असतं फायनान्शियल, तर ते सगळं त्याच्यात कॅल्क्युलेशन करतं, कारण की त्यांचं इयर ते संपणार असतं फायनान्शियल, आणि 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं। द डिफरन्स बिटवीन फायनल गुड्स अँड इंटरमिडिएट गुड्स। आता इंटरमिडिएट गुड आणि फायनल गुड्सचा आपण फरक जाणून घ्या। फायनल गुड्स म्हणजे काय, जे तुम्ही डायरेक्ट कन्झ्युम करू शकता, जे तुम्ही विकत घेतल्याबरोबर डायरेक्ट तुम्ही कन्झम्पशन मध्ये वापरता, त्याचं उपभोग डायरेक्ट घेता। परंतु इंटरमिडिएट गुड्स म्हणजे काय, तर त्या वस्तूचं कन्झम्पशन डायरेक्टली होऊ शकत नाही, ते आपण कोणत्या तरी वेगळी गोष्ट प्रोड्यूस करण्यासाठी वापरतो। जसं गेहूचं उत्पादन घेतं शेतकरी, तो विकतो आणि त्यापासून ब्रेड बनवलं जातं, तर त्या ब्रेड बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गेहू जे आहेत, गहू जे आहेत, वीट जे आहे, ते काय इंटरमिडिएट गुड आहे, ते मध्यम वस्तू आहे, ते इंटरमिडिएट आहे, रॉ मटेरियल आहे, आणि ते रॉ मटेरियल पासून, या गेहू या रॉ मटेरियल पासून फायनल गुड बनतं आपलं ब्रेड। त्यामुळे ब्रेड हे आपलं डायरेक्ट कन्झ्युम करतो आपण, त्यामुळे फायनल गुड झालं, आणि गेहू इंटरमिडिएट गुड झालं। जसं सिमेंट, लोहा जे आहे ते इंटरमिडिएट गुड आहे, पण त्याच्यापासून बनलेली इमारत ही फायनल गुड्स आहे। ओके, तर नॅशनल इन्कम इज द इन्कम फ्रॉम ऑल इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी। मग हे इन्कम कुठलं असतं नॅशनल इन्कम, हे ऑल इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, प्रायमरी असेल ज्यामध्ये ऍग्रिकल्चर असेल, मायनिंग असेल, सेकंडरी असेल मॅन्युफॅक्चरिंग असेल, ज्यामध्ये इंडस्ट्रियल असेल, टर्शरी मध्ये सर्व्हिस सेक्टर, ज्यामध्ये सर्व्हिसेस असेल, ऑल टीचर्स, डॉक्टर्स, IAS ऑफिसर वगैरे हे सर्व सर्व्हिसेस आहेत, तर त्याच्यामधला इन्कम, त्याचबरोबर जे काही प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन आणि कन्झम्पशन होतं त्यातून जनरेट होणाऱ्या इन्कमचा काय आहे, फ्लो आहे, त्यातून जनरेट होणाऱ्या इन्कमचं काय, टोटल आहे। आता इकॉनॉमी म्हणजे काय, इंडियन टेरिटरीच्या अंदर जे काही घडतं त्याला आपण म्हणतो इकॉनॉमी, म्हणजे इंडियन इकॉनॉमी। तर इंडियाची टेरिटरी जी आहे, टेरिटरी म्हणजे भूसीमा, तर ते बघू शकता लडाख ते इकडे खाली कन्याकुमारी आणि इकडे अरुणाचल प्रदेश ते गुजरात,
तर अशी इंडियाची टेरिटरी आहे ज्याला मी सर्कल केलाय. त्यामध्ये 3 प्रकारे आपण नॅशनल इन्कम मोजू शकतो. मग इंडियात झालेलं प्रोडक्शन मोजू किंवा मापन करूया प्रोडक्शनचं, तरी आपल्याला नॅशनल इन्कम मिळेल. इंडियात लोकांनी जनरेट केलेली इन्कम जरी मोजलं तरी आपल्याला ॲक्युरेट नॅशनल इन्कम मिळेल. किंवा इंडियातल्या लोकांनी तिच्या गुड्स आणि सर्व्हिसेसवर केलेला खर्च, एक्सपेंडिचर, एक्सपेन्सेस ते जरी मोजलं तरी आपल्याला करेक्ट नॅशनल इन्कम मिळेल. तर या तिन्ही प्रकारे आपण नॅशनल इन्कम मोजू शकतो. आणि ते मोजण्याचं काम आता करताय आपल्याकडे सेंट्रल स्टॅटिस्टिकल बोर्ड जे आहे ते करताय. सेंट्रल स्टॅटिस्टिकल बोर्ड जे आहेत, कमिटी जे आहेत, ते आता इंडियाचं जे नॅशनल इन्कम आहे तो मापतोय 1949 पासून. तर हे काम सतत ती करत आलेली एक संस्था आहे. तर हे झालं नॅशनल इन्कम आपलं 5 मिनिटांमध्ये समजून. तुम्हाला याचे नोट्स जे आहेत, हे जे पीपीटी आहे 1 पेजेसचे नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला एसआर ट्युटोरियल, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे मिळतील. त्याचबरोबर याच्यावरचे प्रश्न जे आहेत, काही आता सिंपल क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला जे आहेत ते आपल्या टेलिग्रामवर प्लस आपल्या जे की कम्युनिटी पोस्ट आहे तिथे अपलोड केल्या जातील. तिथून तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. तर धन्यवाद. आणि हे पण एक लक्षात ठेवा, एक क्वेश्चन येतो की नॅशनल इन्कमची कमिटी ठरली होती, नॅशनल इन्कम कमिटी. आता मी सेंट्रल स्टॅटिस्टिकल बोर्ड नाही म्हणतो, नॅशनल इन्कम कमिटी म्हणतोय, जे की फर्स्ट नॅशनल इन्कम कमिटी स्थापन झाली होती. त्याचे अध्यक्ष होते पी.सी. महानलोबिस जे होते त्याचे चेअरपर्सन होते, त्याचे अध्यक्ष होते. त्यामुळे नॅशनल इन्कम कमिटीची जी काही चेअरमॅन आहे ते लक्षात ठेवा. आणि 2 सदस्य होते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आपण जीडीपी, जीएनपी, एनएनपी आणि एनडीपी सोबत. धन्यवाद.